कायदेशीर केलं तर तुम्ही आमच्यावर कारवाया करता, तेव्हा कारवाई कुठे गेली? तेव्हा कुठे गेला होता पोलीस प्रशासन? आमच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतातल्या ऊसानं जोडप होत असताना कुठे गेला होता? ही कोकाट्या रमी खेळायला तर काय लायकीपेक्षा जास्त पद दिलं शेतकरी बांधवांनो. आज महिना 2 महिने झालं यांच्या शेतावर अतिक्रमण होतंय. वाशी समोर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलो. सगळ्या माता भगिनी तहसील कार्यालयामध्ये घुसून आम्ही निवेदन दिलं. त्यावेळी तहसीलदार काय म्हणतोय की आमच्या अखत्यारीत येत नाही, हातात नाही. उत्खनन झालं, नवं जुनं झालं, कमी जास्त झालं तर तहसीलदार म्हणते माझ्याकडे येते. आणि आज एखाद्या शेतामध्ये बाहेरची कंपनी येऊन आमच्या शेतात मालकी हक्क दाखवत असेल तरी प्रशासन काय करताय? आमच्या हातातल्या बांगड्या घाला आणि ह्या सरकारला या बांगड्याचा तयार आहे आमचा. बांगड्या घाला तुम्ही बांगड्या. जर एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही न्याय देऊ शकत नाही, एखाद्या गोरगरिबाला न्याय देऊ शकत नाही, जर तुम्ही न्याय देत नाही तर तुमची लायकी नाही रे या सरकारमध्ये बसायची. राजीनामा द्या आणि बसा. आणि जी सरकार म्हणताय ना लाडकी बहीण, अरे नालाय घोड्यानो, लाडक्या बहिणी हात घेऊन रक्ताचं नातं जोडून त्या सरकारने काय केले? त्या सरकारने काय केले? हात देऊन रक्ताचं नातं जोडून आमचा जीव घ्यायचा. आमच्या लेकरं कंस मामा झाले. ही सरकार कंस मामा झाले. हो, कंस मामा झाले. बहीण म्हणतो आणि लेकरं मारायसाठी सरकार उभा राहिले. एक साडीचं पटकार तू दिला, पाठिंबा दिला आणि ह्याच्यासाठी लेकरांचा आमचा सत्य नाश करायला घातला का तू? अरे बहीण म्हणणं हे रक्ताचं नातं आहे. ऐकून घ्या सगळी. बहीण म्हणणं हे रक्ताचं नातं आहे. कंस मामा झाले ही सरकार. लेकरं मारण्यास